नमस्कार. परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. थंडीच्या दिवसामध्ये चहा कडक आणि चविष्ट होण्यासाठी योग्य पद्धतीने चहा कसा बनवायचा हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आपल्याला 2 कप चहा बनवायचा आहे. तर त्यासाठी गॅसवर मी एक भांडं ठेवले आहे आणि त्यामध्ये 1.5 कप पाणी टाकायचं आहे. सुरुवातीला यामध्ये आपल्याला चहापत्ती टाकायची नाही, तर यामध्ये आपल्याला अद्रक टाकायचा आहे. चहापत्ती जर आपण सुरुवातीला टाकलं तर पाण्यामध्ये चहापत्तीचा कडसटपणा उतरतो. इथे मी एक अद्रक स्वच्छ धुवून घेतले आहे. तर ते आपण खलबत्त्यामध्ये छान असं ठेचून घेणार आहोत. तर खलबत्त्यामध्ये याला छान असं ठेचून घ्यायचं आहे. अद्रक जर आपण किसून टाकलो तर त्याचा थोडासा कडसटपणा चहामध्ये उतरतो. त्यामुळे इथे आपल्याला हे ठेचूनच टाकायचं आहे. तर पाण्याला आता उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतरच यामध्ये हा अद्रक टाकायचा आहे आणि अद्रकसोबतच इथे मी एक विलायची आणि लवंग घेतली आहे. विलायची ठेचून घेतली आहे. तर या अद्रकसोबतच विलायची आणि लवंग देखील टाकायचं आहे. तर लवंग जर आपल्याला सर्दी खोकल्याचा त्रास असेल तर आपल्याला लवंग टाकायचं आहे. त्यामुळे आपल्याला आराम भेटतो. थोडा वेळ आपल्याला असंच हे उकळून घ्यायचं आहे. म्हणजे अद्रकचा छान असा फ्लेवर पाण्यामध्ये उतरतो. त्यानंतर इथे आपल्याला चहा पावडर टाकायची आहे. तर 1 कपाला 1 चमचा असे 2 कपाला मी 2 चमचे टाकत आहे. जर यापेक्षाही तुम्हाला स्ट्रॉंग हवा असेल तर थोडंसं आणखीन तुम्ही वाढवू शकता. त्यानंतर साखर 1 कपाला 2 चमचे म्हणजेच 2 कपाला इथे मी 4 चमचे साखर टाकत आहे. तुमच्या आवडीनुसार साखर देखील तुम्ही कमी जास्त करू शकता. चहापत्ती आणि साखर टाकल्यानंतर परत याला थोडंसं आपण उकळून घ्यायचं आहे. आता छान असं उकळलेलं आहे. तर 1.5 कपाचं अर्ध कप आटलेला आहे, म्हणजे 1 कप शिल्लक राहिलेला आहे. तर यामध्ये आपण 1 कप दूध घालणार आहोत. तर इथे मी 1 कप दूध टाकले आहे. दूध टाकल्यानंतर आपल्याला हे जास्त वेळ उकळायचं नाही. तर एक उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे. तर मस्त असा कडक चहा बनून तयार आहे. तर कपामध्ये आपण हा चहा गाळून घेऊ. अशा पद्धतीने तुम्ही चहा बनवाल तर तुमचा चहा खूप असा छान होईल. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.